हेलो फ्रेंड, नमस्ते। आज हम बात करेंगे छत्रपति संभाजीराजे समाधि स्थल। धर्मवीर छत्रपति श्री संभाजीराजे प्रवेशद्वार से क्षेत्र तुळापूर। धर्मवीर श्री संभाजी महाराज समाधि। ये छत्रपति संभाजी महाराज का समाधि स्थल है, श्री क्षेत्र तुळापूर। यह धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज समाधि स्थल है, श्री क्षेत्र तुळापूर। यह नदी भीमा और इंद्रायणी इन दोनों का संगम है। इस दोनों नदी के पावन संगम के पास में छत्रपति संभाजी महाराज इनके समाधि स्थल है। अप्रतिम फोटो महारानी येसुबाई संभाजी भोसले। हुतात्मा दिन फाल्गुन 30 श्री शके 1910 दिनांक 11 मार्च 1689 स्थळ तुळापूर। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज समाधि स्थल तुळापूर। भीमा नदी और इंद्रायणी नदी इन दोनों के संगम स्थल श्री क्षेत्र तुळापूर। इस जगह पे हमारे महाराज श्री छत्रपति संभाजी महाराज इनका समाधि स्थल है। महाराष्ट्र, पुणे, तुळापूर। जय जिजाऊ, जय शिवराय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जिजाबाई साहेबांचा विजय असो। कोकणात चिपळूण तालुका आहे। चिपळूण तालुक्यात सर्वेश्वर गाव आहे। सर्वेश्वर गावाजवळ सरतेशेवाडा आहे।
त्या वाड्या उभा भावांचा कंटा लागला. ते भाऊ आगाव असल्यामुळं ते कोणाला ऐकत नव्हते. मग गावातल्या लोकांनी विचार केला राजाला बोलवा. आता राजाला बोलावलं. ते आगाव असल्यामुळे 3 तास लेट झाली आणि 80,000 सैन्याने येडा घातला राजांना. आणि पुढं संगमनेर लागले. तिथं पकडलं आणि काशी आणि गोड सम्राट 2 संरक्षक 2 लोक होते महाराष्ट्र. पुढं तरी नावाडी नदी पाणी पाजलं. बहादूर गडावर काही 1-2 दिवस ठेवलं आणि ते ठेवली त्या वडाच्या झाडापासून ह्या बाजून दृष्टी बघा काळं घुमून. हा तालुका शिरूर, हा तालुका खेड आणि हा तालुका हवेली. तो हवेली ते खेड आणि ते शिरूर असे 3 तालुक्याची बाउंड्री. आणि 40 दिवस राजांना कैद करून ठेवले आणि आपल्या राजाला धर्म बदली कर आणि हातीच्या वजाचं सोनं त्या छावणीखाली टाकले. पण आपल्या राजाला इकडे कैद करून ठेवल्यावर तिकडे सोन्याच्या खाली मोकळ्या झाल्या. औरंगजेबाचं सोनच नाही आपल्या राजाचं, पण लोक म्हणतात औरंगजेबाचं. तिथं छावणीखाली टाकले 40 दिवस. 40 दिवस पूर्ण झाले. राजाला विचारलं. राजा ऐकून अशी झाली. मग म्हणजे काय करायचं, सर्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. मग पहिला कोंबडा 3 वाजता आरावला, दुसरा 4, तिसरा 5 वाजता पाडव्याच्या अंजलीशी आपल्या राजाचा मृत्यू झाला. आणि लाल बुंद सळाया करून पोळ्यात घातल्या. आणीवार हात्यारी करून हात तोडले आणि आणीवार हात्यारी करून जीभ कापली. आपल्या राजाला 40 दिवस अन्न नव्हतं. कवी कलिश मित्र दयाळू होता, त्यांना ताकद बाहेर देत होता. वाल्मिक ऋषी कसा 14 वर्ष जगला तसा तो महान होता कवी कलिश. ते राजांना आपल्या बाहेरून ताकद देत होता. म्हणजे रात्र भयान वाजलेली आणि लाल बुंद करून सळ्या घातल्या. जगदंबेचा आवाज राजाच्या तोंडातून येत होता. आणीवार हात्यारी करून हात तोडले. जगदंबेचा आवाज जगदंबे जगदंबे असा आवाज येत होता तोंडातून. आणि लाल बुंद करून सळ्या घातल्या आणि लाल बुंद आणीवार हात्यारी करून हात तोडले. आणि राजाचा औरंगजेबाने त्या छळाला पारावारा नाही असा छळ केला. असं आपल्या राजाला जगात वेगळं मरण, जगात मरण नाही असं निमा इंद्रायणी नदीचं आपल्या राजाच्या समाधीला वळणं आपल्या शंभू राजाला जगा वेगळं मरण. तिथं बामणाचे 17 वाडे होते. सगळं बामान तोडून नदीत फेकून दिलं होतं. त्या राजाला मारलं नाही. एवढं 17 वाड्यातलं हे गाव बामणाचं 32 गचं गाव आहे. आणि कनाजी शेरक्याची सख्खी बहीण कनाजी शेरके तुरी झाला. हातीच्या वाजनाचं सोनं मिळायचं ना आशा. आणि कनाजी शिरके तोडले. शिरकेने मी अर्धे तोडले. 1000 होते शिरके आणि थोडे शिरके राहिले. शिराच्या पाया पडले. शिरकेने आम्ही शिवली नाव बदली करून पळाली. जीव वाचवायसाठी शिवली नाही तरी. आणि राजाचे तुकडे फेकले ना ते बॉडी शिवलेली नाही. गरम पाणी उकाळता अंगावर वाचल्यावर साडी राहिल्या का शिवायला. याला असतात या झाडाला यालाची टोपली शिवली. टोपी काशी त्या लोकांना सांगितलं, ह्या लोकांना सांगितलं. त्याला तळतळ लागली. राजाची कोदं कुत्री खात्या म्हणून इथं काही हस्ती फेकली. इकडे काय हाडं इकडे काय असं वर बाजूला केली. आता इथं रावजीवादी असाही होता. 800 वर्षावरती पत्र अडवला सभाजी. त्या रावजीवाद्यांना सारवायचं, रागोळ्या काढायचं. त्याच्या माझं बाहेर आहे. शाळेत यायचो, रावजीवाडी असायला मदत करू लागा यायचो. तर तो घाबरला. त्याला वाटलं सूर्यला जाईन. त्याने उचलून त्या गाभाऱ्यात ठेवलं त्या रावजीवाडी असाई. आणि त्या गावात रडायला लागला. म्हणला तिथचा बंदोबस्त करण्याचा जीव दे. म्हणजे पण ते 17ला कुलूप नाही. आणि एका बाजूला हाडं भरलं तर ही आहे ना साधं इथं असं मोकळं सापडी आगीन टाक दिलं. सापडी कशा राहते गावले तेवढं ठेवलं असं साधं मोकळंच येतं. आणि काका कपडा होता असा कुजल्याला काढून टाकला. दावना टाकला खाली, पिठीच्या खाली टाकला, पिठीत टाकला, वरून दावना टाकला. आणि एवढं रविगत काहीतरी गुच्छावाला. आणि तांब्याचा 5 किलोचा पत्रा आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत संताजी दादाजी त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. असा पांगला की पांगतो अशी गणित होत. आणि मग 1970ला ती पिठी चांगली 10 फूट खाली टाकली. तिकून असं धरलं, जिथून तिकून धरलं
पाया 25 आणि बापाला सोनं दान केलं, तुळदान. हे गाव दान केले तुळदान. नागरगाव ह्या गावाचं नाव होतं, नागरगावाचं तुळापूर.